या बातमीचे प्रायोजक आहेत क्वालिटी चिकन सेंटर होलसेल अँड रिटेल। आमचा पत्ता न्यू तिरेगाव फॉरेस्ट व फिश मार्केट फॉरेस्ट सोलापूर। एसटी आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील आदिवासी पारधी समाजातील 30 पीडित कुटुंबाची हेअरिंग सुनावणी दिनांक 25 जून 2025 रोजी नागपूर येथील रवी भवन येथे आयोजित करण्यात आली होती। 14 एप्रिल 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी पारधी समाज यावर होत असलेल्या अन्यायाबाबत आदिवासी विकास परिषद नागपूर यांच्या वतीने न्याय संकल्प अधिवेशन घेण्यात आले होते। त्यावेळेस जवळपास 180 निवेदने सादर करण्यात आली होती। त्यातील महत्त्वाचे आणि गंभीर प्रकरणाची हेअरिंग आज घेण्यात आली। या प्रसंगी आदिवासी विकास परिषदेचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बबनराव गोरामन, भाजप अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश महामंत्री सुदर्शन शिंदे, नगरसेविका राजश्री चव्हाण, सोलापूर महानगरपालिका, नागपूरचे अनिल पवार, सामाजिक कार्यकर्त्या विमल काळे, नवनाथ काळे कुंभारी, सावित्रा चव्हाण, तनुजा काळे, भारत पवार सेलू, मच्छिंद्र काळे परतूर, बन्सीलाल काळे परतूर, भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण आदी उपस्थित होते। आज दिनांक 25/6/2025 ला रवी भवन येथील अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष सचिव मान्य धर्मपाल मेश्राम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहासातील पहिली पारधी न्याय हक्क परिषद नागपूर येथे 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आली होती। या निमित्ताने आज सुनावणी 25 आणि 26 इथं रवी भवन येथे संपन्न होत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पारधी समाज जे हजारो वर्षांनी गरिबी, वंचित, शोषित, दलित आणि अन्याय अत्याचारग्रस्त आणि 1800 हॅबिच्युअल ॲक्ट या गुन्हेगारीमध्ये फसलेल्या समाजाला न्याय हक्क मिळवण्यासाठी आज आयोगाने एक मोठी सुनावणीचा कार्यक्रम घेतला आणि या सुनावणीमध्ये आज 17 प्रकरण पारधी समाजाचे विविध जिल्ह्यातून आलेल्या सर्व व्यक्तींचे प्रकरण घेण्यात आले आणि त्याचं पूर्णच्या पूर्ण सर्व संबंधित विभागाला हात धरून एक प्रकरण निकाली करण्याचा संकल्प केलेला आहे आणि उद्या 26 तारखेला सुद्धा हे अशाच प्रकारचं एक मोठं सर्व लोकांचं सुनावणी होणार आहे। मी आयोगांच्या सर्व आदिवासी पारधी समाज बांधवांच्या माध्यमातून आयोगांचे आणि संबंधित महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभारी आहे, अभिनंदन करतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।